बातमी बघूया। विधानसभा निवडणुकीनंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार काका पुतण्यांचा सामना रंगणार आहे। माळेगाव कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे आणि योगेंद्र पवार आपलं पॅनल उभं करण्याच्या तयारीमध्ये आहेत। बघूया। पुन्हा काका पुतण्यात सामना, अजितदादा विरुद्ध योगेंद्र पवार। माळेगाव कारखान्यात आमने सामने। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे। पण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच तालुक्यातील राजकीय पडघम वाजू लागलेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत आता शरद पवारांच्या पक्षाकडून पॅनल उतरवला जाणार असल्याचे संकेत योगेंद्र पवारांनी दिलेत। जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत, जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो, जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो, तर मग काय हरकत आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक पॅनलची सत्ता आहे, तर भाजपचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान योगेंद्र पवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊसाच्या क्षेत्रामध्ये, कारखान्याच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे। आज नाही, 40-50 वर्षापासून। काही दिवसांपूर्वीच योगेंद्र पवारांनी माळेगावच्या मुद्द्यावर जागरण गोंधळ आंदोलन केलं होतं। त्यामुळे आता योगेंद्र पवार आपल्या पॅनलच्या माध्यमातून कारखान्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सभासदांना दिलेला भाव, कामगारांना दिलेले बोनस, कामगारांना दिलेले पगार, वाहतूकदारांना केलेली वाढ, हे सर्व विचार करता आपण स्वतःहून इतर कारखान्यांचा अभ्यास करावा आणि माळेगाव कारखान्यामध्ये उगाच लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सूत्र अजित पवारांच्या हाती होती। पण आता पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि योगेंद्र पवार यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।